Brought to you by Vigard. जळगाव लोकसभेच्या पार्श्वभूमीवर TV9 मराठी वृत्तवाहिनीने काल एक्झिट पोल जाहीर केलेला आहे आणि या एक्झिट पोलवर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील आहेत. दादा, काय सांगाल? काल TV9चा एक्झिट पोल हा जारी झालेला आहे. त्यामध्ये देशात जरी नरेंद्र मोदींचं सरकार येत असलं तरी महाराष्ट्रामध्ये मात्र महाविकास आघाडीची आघाडी दिसते आणि महायुती पिछाडीवर दिसते. ते मुळामध्ये 4 तारखेची आपण सगळ्यांनी वाट बघितली पाहिजे. कुठेतरी सॅम्पल वरती सर्वे करून आणि काही लिमिटेड सॅम्पलला कोणाला फोन करून हस्तपरहस्ते असे जे सर्वे झालेले असतात त्याच्यावरती थोडासा फक्त केवळ अंदाज लावता येऊ शकतो. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये 40+ जागा असणार आहेत. 4 तारखेची आपल्याला वाट बघायला लागेल आणि 4 तारखेलाच मी आपल्यासमोर इंटरव्ह्यूसुद्धा द्यायला येईल. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. तर याच्यामध्ये महाविकास आघाडीला जे आहेत ते राज्यामध्ये जास्त जागा दाखवल्या जात आहेत. 22 जागा फक्त या महायुतीला दाखवल्या जात आहेत. तर कुठंतरी जनतेचा कौल यावेळेस बदललेला वाटतोय का एक्झिट पोलनुसार? एक्झिट पोलमध्ये दाखवलेले आहेत, पण प्रत्यक्षात 4 तारखेला चित्र आपल्याला सगळ्यांना वेगळं दिसेल. मला पूर्ण आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 40+ जागा असतील. मी 45+ कधी म्हणणार नाही, परंतु 40+ जागा असतील. एवढं होऊ शकतं की कमी अधिक जो लीड असतो तो फरकाने त्या जागा येऊ शकतात, पण येणार तर महायुतीच्या जागा ज्या असतील ते 40+ असतील. आता याच्यामध्ये जर पाहिलं आहे एक्झिट पोलमध्ये तर अजित पवार गटाला महाराष्ट्रात एकही जागा दाखवली जात नाही आहे आणि ज्या लढतीकडे संपूर्ण देशाचं असेल राज्याचं लक्ष लागलं होतं त्या बारामतीच्या मतदारसंघातल्या सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यामध्ये सुद्धा सुप्रिया सुळे यांचा विजय होईल असं सांगितलं जातं आहे. तुम्हाला काय वाटतं? आता 2 दिवसाच्या आनंदामध्ये सगळ्यांना सहभागी होऊ द्या. 4 तारखेच्या संध्याकाळी 4 वाजता आपण समजा जर का याच्याविषयी आपल्या सगळ्यांची प्रतीक्षा ही मिटणार आहे. महायुतीच्या माध्यमातून ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 4 जागा आणि एक पुरस्कृत म्हणून 5वी जागा, या 5ही जागांवरती महायुतीच्या माध्यमातून आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 4ही जागा आपल्याला निवडताना दिसतील. आणि त्या केवळ फक्त निवडताना नाही दिसणार, तर त्या मोठ्या फरकाने सुद्धा निवडताना दिसतील. बाकीच्या जागांवरती घासाघीस होऊन कमी अधिक प्रमाणामध्ये लीड होऊ शकतो, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. जनतेने विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे 4ही जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज निवडून येतील असा मला आत्मविश्वास आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं जातं तर नंदुरबार, धुळे, जळगाव लोकसभा, जळगाव रावेर लोकसभा या ठिकाणी 4ही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजय होताना एक्झिट पोल सांगतोय. मात्र दिंडोरीची जागा जी आहे त्या ठिकाणी ही भारती पवार जे आहेत त्या पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे नाशिकमधली जी जागा आहे ती शिंदे गटाची, तर गोडसे नाही तर तिथे राजाभाऊ वाजे जे ते ठाकरे गटाचे ते त्या ठिकाणी विजय दिसत आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्रातल्या 2 जागा ज्या आहेत ते आपल्या धोक्यात असं एक्झिट पोल सांगते. नाही, एक्झिट पोलमध्ये त्यातल्या त्या TV9च्या एक्झिट पोलने तर नगरची जागासुद्धा धोक्यात सांगितलेली आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नगर असेल, नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, या जागांमध्ये नगरची जागासुद्धा आपण धोक्यामध्ये सांगितलेली आहे. माझा या एक्झिट पोलवरती अजिबात विश्वास नाही. मला पूर्ण आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांनी देशामध्ये सरकार चालवलेलं आहे, ज्या राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विकासाची कामं प्रगतीत होताना आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे ह्या सर्वेला काही एक अर्थ नाही. माझं स्पष्ट मत आहे की 4 तारखेला या सगळ्या जागा आपल्याला विजयी होताना दिसतील. 400 पारचा नारा दिला होता दादा, पण एक्झिट पोलनुसार कुठेतरी ह्या जागा कमी झालेल्या दिसत आहेत. 200 किंवा 225पर्यंत जे आहे NDA या ठिकाणी पोहोचेल असं सांगितलं जात आहे. मला एकही असा एक्झिट पोल देशामधला दिसला नाही की तो 350च्या खाली दाखवतोय. एखाद दुसरा असेल तर माझं लक्ष नसेल, परंतु 350च्या प्लस सगळ्या जागा दाखवत आहेत. सरकार असतं, एकमताने आलं तरी ते सरकारच बनतं.
आणि 100 मतांनी आलं तरीसुद्धा सरकारच होतं. सरकार नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पंतप्रधान होताना दिसतील. असा एकही एक्झिट पोल तुमचा म्हणत नाही आहे की व विरोधातलं कुठलं तरी आघाडीचं सरकार येतं आहे, असं कुठेही एक चित्र दिसत नाही आहे. त्यामुळे सरकार येताना दिसतं आहे. राहिला प्रश्न 400 पारचा नारा किंवा 350 पारचा नारा, हा नारा ज्या पद्धतीने दिलेला होता तो विकासाच्या आधारावरती हा तो दिलेला आहे. मला आत्मविश्वास आहे की देशामध्ये मोदी लहर ही मागच्या 2 पंचवार्षिकला आपण बघितलेली आहे. येणाऱ्या काळातसुद्धा ती आपल्याला दिसेल, ती काउंटिंग नंतर. आता मग आता तुमचं वैयक्तिक कौल काय की राज्यामध्ये आपल्या किती जागा येतील महायुतीच्या आणि देशामध्ये किती जागा असेल? देशामध्ये माझा स्वतःचा अंदाज असा आहे की साधारण 350 प्लस असेल आणि राज्यामध्ये 40 प्लस असेल. तर एक्झिट पोल जो आहे त्याच्यावर माझा विश्वास नाही, त्याच्यामुळे राज्यामध्ये 40 प्लस आणि देशामध्ये 350 प्लसचा आकडा पार करेल असा विश्वास या ठिकाणी राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांनी बोलताना व्यक्त केला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.